नमस्कार, मी आकाश जाधव. बँकिंग प्राईम 5.0 ही आपली जी नवीन बॅच आहे त्याबद्दलची माहिती मला आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या सेमिस्टरच्या परीक्षा संपल्याच्या नंतर हळूहळू विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्या दुसऱ्या, चौथ्या, सहाव्या किंवा आठव्या सेमिस्टरमध्ये आपण बँक एक्झामची तयारी सुरू करावं. मी आजचा महिना जानेवारी चालू आहे म्हणून म्हणत नाही, पण ओव्हरऑल तयारी स्टार्ट करण्यासाठीचा सगळ्यात चांगला वेळ आहे. त्या पाठीमागचं कारण असं की IBPSचं कॅलेंडर आणि त्यातल्या ज्या परीक्षा आहेत त्यातल्या मॅक्सिमम सगळ्या परीक्षा या ऑगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंत संपतात आणि एकदम जूनच्या नंतर ग्रॅज्युएशन संपल्याच्या नंतर यांच्या पाठीमागं लागणं म्हणजे वेळ जो आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी मिळतो. तर जानेवारीपासून ते मेपर्यंत प्रॉपर अभ्यास आणि मेपासून पुढे म्हणजे बॅच आणि अभ्यास आणि तिथून पुढे मेन्सचे प्रिपरेशन आणि प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टी केल्यात तर मला असं वाटतं त्याच वर्षभरात निकाल जे आहेत ते काढणं शक्य होतं. म्हणून शक्यतो तयारीसाठीचा योग्य वेळ म्हणजे अंदाजे डिसेंबर जानेवारीपासून ते मार्चपर्यंत जर ह्या काळात तयारी स्टार्ट केली तर ह्याच वर्षीचा सीझन तुम्हाला जो तो परीक्षेचा टार्गेट करता येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्यात, कारण की आपली टार्गेट IBPSच्या एक्झामसाठीची बँकिंग प्राईम 5.0 ही कंप्लीट ऑनलाईन लाईव्ह बॅच जी नंतर रेकॉर्डेडमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर वेळेस पाहता येते अशी लाईव्ह बॅच आपली स्टार्ट होतीये. ही बॅच दोन फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांना मिळेल. एक, जे जनरल ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी या बॅचची फीस 8,000 प्लस GST असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर सुद्धा करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरचा पार्ट घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांची फीस 11,000 प्लस GST आहे. पण योगायोग म्हणजे बॅच स्टार्ट होण्याचा वेळ आणि सोबत 26 जानेवारीचा वेळ हा सोबत आलेला असल्यामुळं रिपब्लिक डेमुळे आपण ह्या सगळ्या बॅचेसवर 50% ऑफ ठेवलेलं आहे. अर्थात जनरल ग्रॅज्युएटसाठी हीच बॅच 8 ऐवजी 4,000 प्लस GST आणि जे ॲग्री ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी 11 ऐवजी 5.5 प्लस GST मध्ये अवेलेबल असेल. त्यांना त्यासाठी हा इंडिया 50 हा कोड त्यांच्या ॲडमिशनच्या वेळेस यूज करायचा आहे. सोबतच दुसरी चांगली न्यूज म्हणजे आजच्याच दिवशी 24 जानेवारीला आपले प्रशांत सर जे आहेत ते ॲग्रिकल्चरची सुद्धा बॅचसोबत स्टार्ट करतात. यांच्यासाठी वेगळी पे करायची गरज नाही. याच बॅचमध्ये आपल्या बँकिंग प्राईममध्येच ही बॅच विद्यार्थ्यांना अवेलेबल असेल आणि ती सुद्धा आजच स्टार्ट होते. म्हणून जनरल ग्रॅज्युएट्स मुलं आणि ॲग्री मुलं अशा सगळ्यांना साधारणतः ह्या गोष्टीचा फायदा जो तो होणार आहे ह्या बॅचचा. बॅचची फॅकल्टी बाकी सगळ्या गोष्टी मी वन बाय वन तुमच्यासमोर डिस्कस करतो. ते करत असताना आपली बॅच जी आहे त्यातला क्वांटचा पार्ट मी आणि माझ्यासोबत अमित पाटील सर, रिझनिंगचा जो पार्ट आहे तो अमोल पाटील सर, इंग्लिशचा जो पार्ट आहे तो क्षितिज भालेराव सर, त्यानंतर जनरल अवेअरनेसचा पार्ट अतिश शिंदे आणि निखिल सर आणि GDPIचा जो पार्ट आहे ते अभिषेक गायके सर सोबत जे निखिल सर जे आहेत ते पाहतील. तर अशी एक स्ट्रॉंग टीम, इनफॅक्ट मी एकदम जबाबदारीने सांगेल महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट टीम जी आहे ती तुमच्यापर्यंत तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तर बॅचची माहिती आपण पुढे घेऊयात. बॅच प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू ह्या सगळ्यांसाठी असेल. बॅचची व्हॅलिडिटी 1 इयरची आहे, पण इंटरव्ह्यूचा कॉल विद्यार्थ्यांना कधीही येऊ आफ्टर 1 इयर 2 इयर 3 इयर इंटरव्ह्यूचा सगळा पार्ट ह्यामध्ये जो तो इन्क्लूड केलेला असेल. थोडंसं पुढे या. हा वाला पार्ट मी आता सांगितला. हे आपले लेटेस्टवाले निकाल आहेत आणि ह्या निकालांमध्ये आता मोठ्या प्रमाणात जी ती वाढ झालेली आहे. निकालांमधले सगळे म्हणजे लेटेस्टवाले जे निकाल असतील ह्या महिन्यामध्ये लागलेले ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅट्सपासून ते ग्रामीण बँकेच्या SO स्केल टू ग्रामीण बँकेचे PO क्लर्क हे सगळे निकाल मी तुमच्यासमोर ठेवलेलेच आहेत. हे एक अंदाजे निकाल आहेत ओव्हरऑल की ह्या वर्षी आलेले निकाल अराउंड 1000 ऑड सिलेक्शन जे ते दरवर्षी संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होत असतात. एका वर्षभरात मी तेवढं म्हणतोय सर. मग तेवढं असेल तर आतापर्यंतचे ओव्हरऑल निकाल किती? तर आतापर्यंतचे आपले 7,000-7,500 प्लस निकाल संकल्पच्या स्थापनेपासून जे आहेत हे आतापर्यंत साधारणतः 2013 पासून ते 2023 पर्यंत हे आपले निकाल जे ते आहेत, ज्यामध्ये 2,000 प्लस ॲग्री फील्ड ऑफिसर, 4,000 प्लस क्लरिकल आणि 1,000 प्लस ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहेत. जर यामध्ये प्रायव्हेट बँकांचे जॉब ॲड केले तर ओव्हरऑल आतापर्यंतचे एकूण सिलेक्शन हे 10-12 हजाराच्या वर जातील, जे की महाराष्ट्रातील सगळ्यात हायेस्ट आहेत. इनफॅक्ट एखाद्या इन्स्टिट्यूटनं कॉम्पिटिटिव्ह एक्झाममधल्या एखाद्या इन्स्टिट्यूटनं 10 वर्षे टिकून राहणं हीच मोठी गोष्ट आहे. आपण मागच्याच वर्षी 10 वर्षे कंप्लीट करून ह्या पुढच्या काही दिवसामध्ये जूनमध्ये आपल्या संस्थेला 11 वर्षे कंप्लीट होतील. बँक एक्झामच्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जितकं काय काम केलेलं आहे तर मला असं वाटतं संकल्प एज्युकेशन आल्याच्या नंतर ओव्हरऑल महाराष्ट्रातील बँक एक्झामचा निकाल वाढलेला आहे, ह्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नसणार. थोडंसं पुढे या. आपण जर पाहिलं हे आत्ताचे SBI POचे 25 प्लस निकाल आहेत आपले. तिथून पुढे SBI POचा मागच्या वेळेसचा निकाल आहे 30 प्लस रिझल्ट्स होते.
SBI वेटिंग लिस्ट काढत नाही, तर काढला असता जास्त निकाल असले असते. नाबार्डचे 5 निकाल आहेत. कर्नाटका बँक मतलब छोट्यातल्या छोटी एक्झाम, ग्रामीण बँकेचे स्केल 2 स्केल 1, कर्नाटका बँकेचे निकाल, हे जवळपास प्रत्येक एक्झाममध्ये कोणते ना कोणते निकाल जे ते सुरू आहेत. बघा आपली बॅच स्टार्ट होते 24 जानेवारीला. बॅचचं ड्युरेशन असेल 4 महिने, पण बॅचची व्हॅलिडिटी असेल 12 महिने. म्हणजे 4 महिन्यामध्ये सगळा पार्ट आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये शिकू आणि शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना 24 जानेवारीपासून ते पुढच्या 24 जानेवारीपर्यंत बॅच जी आहे ती ॲपवर मिळणार आहे. आपली बॅच ही आय प्रथम नावाच्या ॲपवर होणार आहे. बॅचमध्ये टीचिंगचं मीडियम मराठी इंग्लिश असेल, पण जितकं काही मटेरियल किंवा कॉन्टेंट असेल हे सगळं इंग्लिशमध्ये अवेलेबल असणार आहे. लेक्चर फॉर्मॅट मी सांगितलं लाईव्ह, आणि नंतर लेक्चर लाईव्ह संपलं की इमिजिएट ते रेकॉर्डेडमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल राहील. म्हणजे एखादं लेक्चर तुमच्याकडून मिस जरी झालं तर नंतर ते तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकतात. विदाऊट ॲग्रिकल्चरची फीस 8,000 प्लस GST आहे आणि विथ ॲग्रिकल्चर 11,000 प्लस GST अशी फीस आहे. पण 25 ते 28 तारखेमध्ये साधारणतः मी जे खाली डिटेल दिलेले आहेत रिपब्लिक डे निमित्त ऑफरबद्दल, तर विद्यार्थ्यांनी बॅच 50% फीसमध्ये जे ते मिळणार आहे. अजून पुढे ही विथ ॲग्रिकल्चर आहे आणि ॲग्रिकल्चरचा सुद्धा पार्ट लकीली आजच स्टार्ट होतोय. बघा असलेल्या फॅकल्टीमध्ये आपल्याकडं ह्या बॅचमध्ये सब्जेक्ट कोणते कवर्ड होतील? क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चर, डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू हा वाला पार्ट कव्हर होईल. क्वांटसाठी आकाश जाधव म्हणजे मी, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर आहेत. रिझनिंगसाठी अमोल पाटील सर, इंग्लिशसाठी क्षितिश सर, GA साठी निखिल सर सोबत आतिश सर, ॲग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत डोले सर सोबत सतीश जगताप सर आणि इंटरव्ह्यूचा पार्ट अभिषेक गायके, निखिल डांगे आणि जयंत सर हे साधारणतः पाहणार आहेत. मी एकदम अभिमानानं सांगतो की ही सध्याच्या परिस्थितीला बँक एक्झाममधली सगळ्यात परिपूर्ण अशी टीम आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सगळे विषय शिकवतात का? तर हो. त्याच्यासोबत सगळ्या विषयांना इक्वल महत्त्व मिळतं का? तर हो. आणि सगळ्यात त्यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांना ऑफिसर बनायचं असेल तर 20% 25% वेटेज हे इंटरव्ह्यूला असतं. आणि महाराष्ट्रच नाही, भारतातच इंटरव्ह्यू ह्या पार्टकडं प्रत्येक इन्स्टिट्यूट कानाडोळा करते. आपल्याकडे त्यासाठीची एक स्पेसिफिक टीम इंटरव्ह्यूसाठीची आहेत. अक्रॉस इंडिया विद्यार्थी सगळीकडचे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आपल्याकडे एनरोल होत असतात. तर हा एक पार्ट. थोडंसं पुढे सर, शिकवत असताना या फॅकल्टींचं स्वतःचं कुठे सिलेक्शन झालेलं आहे का? तर तोही पार्ट की ह्या एवढ्या याच्यामध्ये, या गोलमध्ये जेवढे निकाल आहेत, ह्या एवढ्या लोकांचे स्वतःचे निकाल, फायनल सिलेक्शन म्हणतोय मी, प्री किंवा मेन्सचे नाही. सगळ्यात महत्त्वाचं ऑफिसरचे सिलेक्शन म्हणतोय मी, क्लरिकलचे नाही. तर इथं येणारे निकाल हे एकीकडे, आणि महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या इन्स्टिट्यूट आणि त्या सगळ्या इन्स्टिट्यूटचे सगळे शिक्षक त्यांचे निकाल एकीकडे जर आपण ठेवले तर इथं येणारे निकाल या महाराष्ट्रातल्या इतर, मी संभाजीनगरच्या इन्स्टिट्यूट म्हणत नाही, मी महाराष्ट्रातील सगळ्या इन्स्टिट्यूटचे निकाल, तर हे जे निकाल असतील हे बाकी सगळ्या शिक्षकांच्या दुपटीपेक्षा जास्त निकाल साधारणतः तुम्हाला सापडतील. त्यापैकी मी 1 बाय 1 काही जणांचे निकाल सांगतो. त्यामध्ये मी आकाश जाधव, माझं बँकिंगमध्ये 5 वेळेस IBPS PO, 2 वेळेस SBI PO, इन्शुरन्समध्ये एकदा UISLमध्ये AO, SSC CGLचा ऑल इंडिया रँक 50 आणि MBA एंट्रन्समध्ये कॅटमध्ये कन्सिस्टंटली क्वांटच्या सेक्शनमध्ये 99% प्लस आहे आणि त्यामध्ये FMS नावाचं टॉप 10 पैकी कॉलेज मिळालेलं आहे. पुढे माझ्यासोबत अभिषेक गायके सर, ओव्हरऑल त्यांचं सुद्धा 2 वेळेस SBI PO, 2 वेळेस IBPS PO, LIC AO, नॅशनल इन्शुरन्स AO, त्यानंतर RBIच्या एक्झाममध्ये ऑल इंडिया रँक 6, त्यानंतर SSC CGLला ऑल इंडिया रँक 49. आपण पुढे पाहिलं ॲग्रिकल्चरचे प्रशांत डोले सर आहेत. त्यांनी तर ज्या वर्षी ॲग्रिकल्चरची एक्झाम सगळ्यात खराब परिस्थिती होती विद्यार्थ्यांना पास करणं, अशा 3 वर्षाभरामध्ये कंटिन्युअस हॅट्रिक केलेल्या आहे निकालाची. 2019मध्ये पंजाब सिंध बँक, 2020मध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि 2021मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया असे त्यांचे सिलेक्शन आहेत. त्याशिवाय अमोल पाटील सरांची सुद्धा आहेत. बघा अमोल पाटील सर पण साधारणतः 2017 म्हणजे आता 6 वर्षापासून साधारणतः शिकवत आहेत सध्याला. तिथून पुढे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन आहे. सोबत RRB POमध्ये क्वालिफाय झालेले आहेत 17-18ला आणि LIC ADOच्या एक्झाममध्ये. क्षितिज सर, आम्ही त्यांना साधारणतः एक्झाम क्रॅकर किंवा इंग्लिशसाठीचे आउट ऑफ मार्क मिळवणार सर म्हणतो. क्षितिज सर जे तुम्हाला इंग्लिश शिकवतील त्यांना रिसेंटमध्ये 2022-23ला ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये IBPS क्लर्कमध्ये इंग्लिशमध्ये 30 पैकी 30, RBI असिस्टंटमध्ये 30 पैकी 30, सेबी ग्रेडमध्ये 25 पैकी 25, SSC CGLमध्ये 50 पैकी 50 एवढे मार्क मिळालेले आहेत. खूप वेळेस ते ऑनलाईन मॉक यूट्यूबवर पण देतात आणि क्लासमध्ये पण देतात.
तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना पैकीच्या पैकी मार्क पडतात. तर असे सगळे फॅकल्टी किंवा टीम ही तुमच्या दिमतीला जे ते असणार आहे. सर स्टडी मटेरियल कशामध्ये, तर ती PDF शीट्सच्या माध्यमातून मिळेल. या विद्यार्थ्यांच्या पेड बॅचचा एक टेलिग्राम ग्रुप असेल. सर तो ग्रुप कुठे दिसेल, ॲडमिशन घेतल्याच्या नंतर मध्ये गेलं की तुम्हाला लिंक मिळेल, ऑटोमॅटिकली मिळेल, तिथून जॉईन व्हायचं आहे. त्या माध्यमातून तुम्हाला PDF शीट्सचा पार्ट मिळेल. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी क्विजेसचा जो पार्ट आहे तो कसा करायचा तो बॅचमध्ये सांगितला जाईल. तुमचे 600+ हे फक्त लाईव्ह आवर्स आहेत बघा स्टडीचे. हा प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप ज्याबद्दल मी बोललो. त्यानंतर काउन्सिलिंग ही ओव्हर टेलिफोनिक तुम्हाला करता येतील, आणि यायचं असेल तर संभाजीनगरमध्ये येऊन तुम्ही काउन्सिलिंग जे ते करू शकतात, पण टेलिफोनिकसुद्धा सगळे फॅकल्टी अवेलेबल राहतील. सर समजा मला ऑफलाईनचा ऑनलाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर त्यासाठी ऑनलाईनचा ऑफलाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ऑफलाईन मला संभाजीनगर येऊन करायचं असेल तर तुम्ही जी काही फीस ऑनलाईनमध्ये भरलेली आहे त्याच्या 50% फीस जे ते मायनस होऊन जाईल ऑफलाईनमध्ये आल्याच्यानंतर. तुमची बॅच संपल्याच्यानंतर मेन्स लेवलच्या कंटेंटसाठी तुम्हाला मेन्स चॅलेंजेस सिरीजचे जे एक्स्ट्रा व्हिडिओज असतील लाईव्ह बॅच संपल्याच्यानंतर ते वर्षभरापर्यंत अवेलेबल होतील. निखिल सरांची ब्रह्मास्त्र बॅचसुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहेत, आणि सगळे टॉपिक जे ते तुमचे साधारणतः या केसमध्ये बेसिकपासून शिकवले जाणार आहेत. ओव्हरऑल बॅच बाय करण्याची प्रोसेस ज्यांना सांगितलेली आहे. फक्त 25 ते 28 खाली जो कुपन कोड दिलेला आहे तो कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे. सगळं काही ऑनलाईन तुम्हाला ॲपवरच बॅच परचेस करायची आहे. बाकी कुठेही गुगल पे फोनपे करण्याची जे ते आवश्यकता नाही आहे. ॲपवर जी कोणती पेमेंट गेटवेच्या माध्यमातून तुम्हाला प्रोसेस वाटते त्या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे. जर काही डाऊट आला तर खाली टिकट लाईनवर 3 नंबर चालेल, त्यापैकी एखाद्या नंबरवर कॉल करून तुम्ही ती माहिती जी ती साधारणतः घेऊ शकतात. तर हा एक पार्ट, आणि ह्या बॅचबद्दलची ही सगळी इन्फॉर्मेशन जी ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. अजूनही काही डाऊट असेल तर तुमचे डाऊट तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करू शकतात. सर बॅचसाठी काही डेमो आहेत का, तर डेमो आज 24 जानेवारीपासून इव्हनिंग 5:30 पासून चालू होतील. 5:30 ते 7 हे पहिलं सेशन इंग्लिशचं होईल, आणि 7 ते 8:30 हे दुसरं सेशन माझं अर्थात क्वांटचं होणार आहे. हे 2 सेशन होतील, आणि त्यानंतर साधारणतः तुमची बॅच जी ती स्टार्ट होऊन जाईल. ह्या आठवड्यात तसं झालं की नेक्स्ट वीकपासून त्याच्यानंतर थोडंसं बेसिक पहिले 1-2 आठवडे, आणि नंतर लगेच तुमच्या सिलेबसवर आपण येऊन त्या पद्धतीने करूयात. बॅचच्या वेळेमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये 2 लेक्चर आहेत. सेकंड वीकपासून साधारणतः तुमचे 4 लेक्चर जे ते स्टार्ट होतील. एवढीच माहिती ह्या बॅचच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये द्या, किंवा जे नंबर देत त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती माहिती घेऊ शकतात. धन्यवाद.